रविवारच्या दुपारच्या जेवणासाठी सात्विक अशी थाळी बनवली आहे. ते म्हणजे गरमागरम भात आणि तिखट डाळ आणि पिवळ्या रंगाची बटाट्याची भाजी आणि शेवयाची खीर. पापड घेतलेले आहे, तळलेल्या पापड आणि आवळ्याचं लोणचं. आणि मी तूर डाळ घेतलेली आहे. हा भातुकलीचा छोटासा कप आहे आणि तूर डाळ आणि मूग डाळ सेम म्हणजे एक एक कप घेतलेला आहे. आणि स्वच्छ धुवून डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आता कुकरमध्ये बटाटेसुद्धा मी ठेवत आहे. 2 बटाटे उभे कापून घेतलेले आहे. 5-6 शिट्ट्या करायच्या आणि डाळ शिजल्यानंतर थोडंसं पाणी घालून चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं. तेल गरम झाल्यावर राई तडतडल्यानंतर जिरंसुद्धा घालायचं. भरपूर सारी लसूण पाकळ्या घाला आणि कढीपत्ता जरूर घाला आणि मालवणी मसाला, लाल तिखट, हळद आणि शिजवलेली डाळ थोडीशी घालायची आणि 5 मिनटं झाकण ठेवून पुन्हा आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे डाळीसोबत आणि मसाल्यांसोबत. गरजेनुसार पाणी आणि उरलेली डाळ घालून चांगली ढवळून घ्यायची. आता माझ्याकडे आमसूल होते म्हणून मी घातलेले होते. तुमच्याकडे कैरी असेल किंवा कोकम असेल तर तुम्ही घालू शकतात. फास्ट गॅसवर चांगली उकळी द्यायची आणि कोथिंबीर घालून आपली तयार झाली तिखट अशी डाळ. आता मी तवा गरम झालेला आहे. तेल घातलेलं आहे. राई, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि त्याचबरोबर चिरलेला एक मोठा कांदा तो घातलेला आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ चांगलं परत पुन्हा आपला कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर किंवा ओलं खोबरं घातलात तरीही चालेल. आता सर्व काही बटाटा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटाची वाफ द्यायची. आपली तयार झाली पिवळ्या बटाट्याची भाजी. तुम्ही चपातीसुद्धा सोबत तुम्ही खाऊ शकता, टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकतात. आता मी डाळ सर्व करत आहे. तुम्ही बघू शकता घट्टसर अशी डाळ झालेली आहे. तुम्हाला पाण्याचं प्रमाण वाढवायचं असेल तुम्ही करू शकता. आता पिवळसर अशी ही बटाट्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे